गाणगापूरच्या मंदिरात होणाऱ्या महामंगल आरतीची मोठी चर्चा होत असते। कारण ही आरती इतर आरत्यांपेक्षा काहीशी वेगळी असते। पौर्णिमेला व अमावस्येला गाणगापूरच्या दत्त मंदिरात सकाळी 11:30 वाजता महामंगल आरती होते। ही आरती चालू असताना एकीकडे काही भक्त देवाच्या आरतीत तल्लीन असतात, तर तिथेच दुसरीकडे काही लोक विचित्र अशी कृत्य करू लागतात। कधी कधी ही कृत्य अमानवी सुद्धा वाटू लागतात, कारण यावेळी हे लोक मंदिराच्या खांबावर चढतात, उड्या मारतात, अगदी काही वृद्ध सुद्धा अशी कृत्य करतात। विशेष म्हणजे काही वेळा हेच लोक देवाला शिव्या सुद्धा देतात, किंचाळतात आणि ओरडतात देखील। त्यामुळे काही वेळ का होईना पण मंदिरातील वातावरण अतिशय भयावह वाटतं। पण नेमकं हे सगळं का होतं? ही अशी विचित्र कृत्य करणारी लोक कोण आहेत? ते असं का करतात असा प्रश्न पडतो। ज्याबद्दल असं सांगितलं जातं की ज्या लोकांच्या अंगात वाईट शक्तींचा संचार असतो किंवा जे लोक भूतबाधेमुळे त्रस्त असतात, तेच लोक महामंगल आरतीच्या वेळी अशी विचित्र कृत्य करतात। दरम्यान गाणगापूरच्या मंदिरात साक्षात दत्तगुरूंचा वास असून दत्तगुरूंचे अवतार असलेले नरसिंह सरस्वती यांचे देखील वास्तव्य होते आणि गुरुचरित्रात गाणगापूरला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे गाणगापूरच्या मंदिरात भूतबाधेच्या समस्यांचा नाश होतो, खास करून महामंगल आरतीच्या वेळेस असा समज आहे। त्यामुळे गाणगापूरच्या मंदिरातील ही महामंगल आरती इतर आरत्यांपेक्षा वेगळी ठरते। तर तुम्ही कधी गाणगापूरला गेला आहात का? तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे का? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।